एसएस गर्ल्स कॉलेज की छात्राओं ने 5 दिवसीय गोंदिया तहसील के ग्राम कटंगी कला 5 दिन इसी गांव में रहकर राष्ट्रीय सेवा योजना का लाभ हुआ समस्या घर घर पहुंचने का अभियान चलाया है। एसएस गर्ल्स कॉलेज कार्यक्रम में मुख्य अतिथि गोंदिया हसील के तहसीलदार शमशेर सिंह पठान के हाथों दीप जलन का उद्घाटन करते और वैसे ही चलते फिरते ग्रंथालय का उद्घाटन तहसीलदार के हाथों संपन्न किया गया। कटंगी कला ग्राम पंचायत के ग्राम विकास अधिकारी चौधरी सर, कटंगी कला ग्राम पंचायत के सरपंच मैडम व कटंगी कला ग्राम के मान्यवर मंच पर उपस्थित थे। अमोल कुमार मासूरकर की रिपोर्ट। च्या वतीने आयोजित आजच्या या श्रमदान शिबिर चे आयोजक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष जैन मॅडम, मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी सौ मोहिनी वराडे मॅडम, सरपंच कटंगी कला, तसेच मंचावर उपस्थित पूजाताई अखिलेश सेठ, जिल्हा परिषद सदस्या, तसेच मंचावर उपस्थित श्री विनोदजी बिसेन, पंचायत समिती सदस्य गोंदिया, तसेच मंचावर उपस्थित सध्या सर्व तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात, परंतु आपण आज पाहत आहोत की जी नवीन पिढी आहे आपली, जी जेन झी म्हणतात ना त्याला, ज्यांचा जन्म, तुम्हाला जेन झीची व्याख्या माहिती आहे का? की ज्यांचा जन्म 2000 सालानंतर झालेला आहे, तुम्ही सर्व 2000 सालानंतर जन्मलेले आहेत, म्हणजे आता जसं 2026 सुरू आहे, ज्याचा जन्म 2000 नंतर झालेला आहे त्यांना म्हणतात जेन झी। तर या जेन झीची महत्वाची तुमच्याही काही समस्या आहेत तुम्हाला भेडसावणार, त्यातली सगळ्यात महत्वाची समस्या आहे की आज तुम्ही आभासी जीवनामध्ये जगत आहात, की जास्तीत जास्त आपला वेळ आपण मोबाईल, सोशल मीडिया यामध्ये आपण गुरफटलेलो आहात। तर ठीक आहे, एक एंटरटेनमेंटचं साधन म्हणून एक थोड्या वेळापुरती त्याचा वापर केला तर काही हरकत नाही, मात्र आपण दिवस रात्र सोशल मीडिया, इन्स्टा, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप, फेसबुक या माध्यमातून जर पूर्ण वेळ आपण त्या ठिकाणी दिला तर तो नक्कीच आपल्या प्रगतीमधील महत्वाचा अडथळा ठरणार आहे। मी सर्वांना नेहमी कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो तर मॅडम एक वाक्य मी नेहमी सांगत असतो की हे जे तुमच्या आयुष्यातील, तुम्ही कोणत्या वर्षाचे आहात? फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल, तर हे जे म्हणजे आफ्टर 12 तुमच्या आयुष्यातील जे 3, 4, 5 वर्ष असतात, काही कोर्सेस 5 वर्षाचे असतात, काही 3 वर्षाचे असतात, काही 4 वर्षाचे असतात, तर हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ आहे। म्हणजे हे 4 वर्ष तुमचे ठरवतात की पुढचे येणारे 40 वर्ष, म्हणजे आपण 70 वर्ष ऍव्हरेज लाईफ स्पॅन समजूया, आपलं वय आता आहे 20, 22, 25 वर्ष, तर येणाऱ्या आता या 4 महिन्यात जर तुम्ही मेहनत घेतली, या 4 वर्षामध्ये जर तुम्ही मेहनत घेतली तर येणारे तुमचे 40-50 वर्षचा जो काळ आहे तो आरामात जाईल। म्हणजे चांगल्या नोकरीला लागले, तुम्ही चांगले ऑफिसर म्हणून भरती झाले, चांगले उद्योजक झाले, तर ते कशावर डिसाइड होणार आहे? या 3-4 वर्षातील मेहनतीवर। म्हणजे या 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही मेहनत केली तर येणारा तुमचा 40-50 वर्षाचा जो कालावधी आहे तो तुमचा एकदम ऐशो आरामामध्ये जाईल। परंतु या 3 वर्षामध्ये, या 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही आराम केला, एन्जॉय केला, करा तो, परंतु एक लिमिट पर्यंत, परंतु पूर्ण वेळेस तुम्ही तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं, अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, तर येणारा जो 40-50 वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल। लक्षात आलं का माझ्या मी काय म्हणतोय? की या 3-4 वर्षामध्ये तुम्ही मेहनत केली तर येणारा 40-50 वर्षाचा कालावधी तुमचा आरामामध्ये जाईल, चांगल्या परिस्थितीत जाईल। परंतु या 3-4 वर्षामध्ये तुम्ही जर मेहनत नाही केली, एन्जॉय केला, तर येणारा जो 40-50 वर्षाचा कालावधी आहे तुमच्या आयुष्यातील तो तुम्हाला पूर्ण कार्यकाळ मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, प्रत्येक दिवशी तुम्हाला समस्या भेडसावतील। त्यामुळे तुमच्या हातात अजून देखील संधी आहे, संधी तुमच्या हातून गेलेली नाहीये। त्यामुळे कोणत्याही फील्डमध्ये जा तुम्ही, परंतु मेहनतीला पर्याय नाही। मेहनत म्हणजे काय आहे? विद्यार्थ्याची मेहनत म्हणजे अभ्यास, मेहनत म्हणजे काम नाही, तर मेहनत म्हणजे अभ्यास आहे। तुम्हाला अभ्यास करावा लागेल, नियोजन करावं लागेल, काहीतरी ध्येय निश्चित करावी लागेल। ध्येय निश्चित करताना नेहमी मोठी ध्येय निश्चित करा,
छोटी ध्येय निश्चित करू नका. म्हणजे जर तुम्हाला पोलीस भरती करायची आहे तर PSI बनण्याचं स्वप्न पहा, मग तुम्ही पोलीस भरती होताल. जर तुम्ही स्वप्नच छोटं पाहिलं पोलीस भरती तर तुम्हाला कुठेतरी होमगार्ड म्हणून काम करण्याची वेळ येऊ शकते.